नमस्कार. मी डॉक्टर समाधान काळे. डॉक्टर समाधान काळे या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत करीत आहे. आजचा विषय आहे अपचन म्हणजे इनडायजेशन. त्याला इंग्रजीमध्ये इनडायजेशन म्हणले जाते, अजीर्ण म्हणले जाते किंवा करपट ढेकरा येणे. त्याला आज अपचन ह्या विषयावर आपण चर्चा करणार आहोत. तर आपले अन्नाचे पचन हे आपल्या मुखापासून ते मोठ्या आतड्यापर्यंत होत असते. जर या सिस्टीममध्ये काही बिघाड झाला असेल तर आपल्याला अपचनाचा त्रास जाणवतो. अयोग्य आहारामुळे अन्न पचनाचा त्रास होण्याचे प्रमाण सध्या भरपूर वाढलेले आहे. पोटामध्ये पाचक रस योग्य रीतीने पाझरले नाहीत तर अपचनाचा त्रास सुरू होतो. अन्नपचन हे मुखापासून सुरू होते ते मोठ्या आतड्यापर्यंत असते. पोटाचा आकार हा आपल्या पकालीसारखा असतो आणि आपण अन्न खाल्ल्यानंतर ते पोट त्या अन्नासारखे म्हणजे आकार वेगवेगळा असतो. जसे अन्न खाईल तसे पोटाचा आकार बदलला जातो. पोट आणि छाती याच्यामध्ये एक पडदा असतो, त्याला डायफ्राम म्हटलं जातं. तर जर भरपूर प्रमाणात आपण अन्न खाल्ले, पोट गच्च झाले, पोट फुल झाले, तर त्या डायफ्राम वर आणि आपल्या हृदयावर त्याचा दाब पडतो आणि अजून आपल्याला बाकीचे शारीरिक त्रास जाणवू शकतात. तर जी लक्षणे काय आहेत, तर पोट दुखणे, पोट तंग होणे, पोट असे डब होणे, पोटामध्ये गॅस भरपूर साठल्यासारखे वाटणे, करपट ढेकरा येणे, भूक न लागणे, तोंडाला पाणी सुटणे, मळमळ करणे, त्यानंतर तोंडाचा घाण वास येणे, नंतर तोंड येणे, जिभेवर पांढऱ्या थराचे प्रमाण वाढणे, संडासला गेल्यानंतर संडासचा घाण वास येणे, जर वायू नंतर गॅस आपण सुटत असतील तर त्या गॅसचा भरपूर घाण वास येणे, हे अपचनाची लक्षण आहेत. तर अपचनाची कारणे काय बघूया आपण. तर काही जण प्रमाणापेक्षा भुकेपेक्षा जास्त खातात. जास्त खाणे सुद्धा अपचनाचे लक्षण आहे. घाईघाईने खाणे, नीट न चावता खाणे, त्यामुळं पचन व्यवस्थित होत नाही. पित्त वाढणे, पोट, आतडे, यकृत यांना जास्त प्रमाणामध्ये काम करावं लागते, कारण की पचन न झाल्यामुळे आपल्या आतड्यामध्ये भरपूर प्रमाणात विषारी पदार्थ साठले जातात आणि त्यामुळे शरीराचे अनेक व्याधी निर्माण होतात आणि ते टॉक्सिन बाहेर काढण्यासाठी आपल्याला पोटाला, आतड्याला, लिव्हरला आणि किडनीला भरपूर प्रमाणात काम करावं लागते. हे एवढे कारण आपले अपचनामुळे होऊ शकते. त्यानंतर आपण जास्त तेलकट तळलेले पदार्थ खात असाल, जेवणानंतर लगेच झोपत असाल, व्यायाम न करत असाल किंवा ब्रेड, बेकरीचे पदार्थ, मैदायुक्त पदार्थ, जंक फूड, नंतर चुकीचा आहार घेत असेल, नंतर वारंवार जर वेगवेगळ्या पद्धतीचे भरपूर आहार जर घेतले एकत्र तर सुद्धा अपचनाचा त्रास होऊ शकतो. जेवणामध्ये विरुद्ध आहार घेतला तरी सुद्धा आपल्याला पचनाचा त्रास होतो. भूक नसताना जर जेवण केले तरी सुद्धा आपल्याला अपचनाचा त्रास होऊ शकतो. त्यानंतर धूम्रपान, चहा कॉफीचे सेवन जास्त, त्यानंतर दारूचे व्यसन असेल, निद्रानाश, जागरणाचा जर आपल्याला जास्त सवय असेल तरी सुद्धा आपल्याला पित्त, ऍसिडिटी वारंवार वाढल्यामुळे अपचनाचा त्रास जाणवू शकतो. त्यानंतर जास्त आपले स्वभाव जर रागट स्वभाव असेल किंवा एखाद्या गोष्टीविषयी असूया असेल, भीती असेल किंवा एखाद्या व्यक्तीविषयी किंवा विषय कशाविषयी जर एक वासना असेल तरी सुद्धा आपल्याला अपचनाचा त्रास जाणवतो. अपचनावर आपण आता उपचार बघूया. तर पहिली गोष्ट म्हणजे अन्न मार्गाची शुद्धी करणं गरजेचं आहे. संतुलित आहार घेणं गरजेचं आहे. व्यायाम, प्राणायाम, योगासने, आठवड्यातून एकदा कडक उपवास करणे गरजेचं आहे. जेवण करताना जर आपण कच्चे सॅलड्स, मोड आलेले कडधान्य वापरणं तरी सुद्धा आपल्याला पोट साफ न व्हायचा हा त्रास आणि अपचन व्हायचा हा त्रास आपल्याला कमी होऊ शकतो. त्यानंतर जेवणामध्ये पाणी प्यायचं नाही. जेवल्यानंतर एक अर्धा ते पाऊण तासानंतर पाणी प्या.
जर आपल्याला जेवताना पाणी प्यायची सवय असेल तर ती त्वरित बंद करा आणि त्याच्याऐवजी जेवण करताना आपल्याला जर पाणी प्यायची इच्छा झाली तर आपण त्यामध्ये ताक, मठ्ठा किंवा भाज्यांचे सूप वगैरे पिले तरी चालते. शांत सावकाशपणे जेवण करणे गरजेचे आहे. ज्यावेळेस आपल्याला राग येईल किंवा भीती वाटेल किंवा एखाद्या दिवशी क्रोध निर्माण होईल, जर मानसिक ताणतणाव असेल तर त्यावेळेस आपण जेवण करू नये. नंतर जेवण करताना शांत सावकाश चावून खाणे गरजेचे आहे. त्यानंतर भाज्या शिजवून खाणे गरजेचे आहे. भाज्या कच्च्या खाऊ नये. फळे आणि भाज्या एकत्र खाऊ नये. त्यामुळे आपल्याला अपचनाचा त्रास जाणवू शकतो. कारण की दोघांना पचायला वेगवेगळे एन्झाईम्स लागतात आणि दोघांचा पचण्याचा कालावधी वेगळा असतो. त्यामुळे एकतर आपण फळे तर खा किंवा भाज्या तर खाणे गरजेचं आहे. तर शरीराला आठवड्यातून एकदा मालिश करणे गरजेचं आहे. तर एक आयुर्वेदिक औषध सांगतो, त्याचे नाव आहे इंडेनिल सिरप. 10 मिली सकाळ संध्याकाळ असो. आपण जर असे 3 महिने घेतले तरी आपल्याला अपचनाचे त्रास कायमस्वरूपी बंद होऊन जाईल. त्यानंतर तुम्हाला वैद्य पाटण काढा एक आहे, तर तो जरी घेतला आपण 20 मिली रोज रात्री झोपताना पोटाच्या अनेक समस्यावर जर त्याचा भरपूर प्रमाणात फायदा होतो, तो घेतला तरी चालते. त्यानंतर तुम्हाला एक ॲलोपॅथिक ट्रीटमेंट सांगतो, त्याचा 10 दिवस जर तुम्ही वापर केला तरी सुद्धा तुम्हाला 100% चांगला खात्रीने फरक पडू शकतो. तर ते तुम्हाला त्याचे शेअर करतो फोटो, त्याचा स्क्रीनशॉट घेऊन तुम्ही ट्रीटमेंट घेऊ शकता. तरी पण मी नाव सांगतो, कॅप्सूल पॅन्टीन एल रोज रात्री जेवणापूर्वी घ्या. नंतर टॅबलेट नॉर्फ्लॉक्स 400 mg 10 गोळ्या सकाळ संध्याकाळ जेवणानंतर घ्या. अरिस्टोझाइम गोल्ड टॅबलेट सकाळ संध्याकाळ जेवणानंतर 10 दिवस घ्या. त्यानंतर बेसिलॅक बेबी एक हे आहे, ते प्रोबायोटिक आहे, सकाळ संध्याकाळ जेवणानंतर घ्या. त्यानंतर जंत वगैरे त्यामुळे सुद्धा अपचनाचा त्रास होतो, त्यासाठी जंताची गोळी एबिजल गोळी 3 दिवस रोज एक रात्री झोपताना चोखून खाणे. त्यानंतर सिरप गट क्लिअर 200 ml 20 मिली रोज रात्री झोपताना 10 दिवस घ्या. तुमचा अपचनाचा त्रास संपूर्णपणे निघून जाईल.